नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू झोपलेली असते तेव्हाच मोठ्या बाई तिच्यासाठी चहा घेऊन येतात आणि इंदूला उठवतात. तेव्हा आता इंदू पटकन उठते आणि मोठ्या बाईंना असा चहा घेऊन आलेलं पाहून ती खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की मोठ्या बाई आहो. तेव्हा मोठ्या बाई इंदूवरती ओरडतात आणि तिला म्हणतात की परत जर मोठ्या बाई म्हणालीच ना तर हा चहाच ओतीन मी तुझ्या तोंडात, आई म्हणायचा. तेव्हा इंदू आता चहा घेते आणि मोठ्या बाईंना म्हणते की पण तुम्ही कशाला चहा केला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आत्ता फक्त चहा केला आहे, दुपारी ना तुझ्यासाठी गरमागरम धपाटे बनवते. तेव्हा इंदू म्हणते की केला आहे ना चहा, आता बस झालं, आता कामाला हात नाही लावायचं तुम्ही. यावर मोठ्या बाई म्हणतात की अगं काम नाही केलं तर थकवा येतो आणि मी लवकर थकावं असं वाटतंय का तुला. तेव्हा इंदू यावर हसायला लागते आणि म्हणते की मोठ्या बाई तुम्ही काही बोलायला ऐकत नाही बघा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की परत मोठ्या बाई यावर आता इंदू हसायला लागते. आता मोठ्या बाई म्हणतात की बरं मग असंच का मला मोठ्या बाई म्हणतात. तेव्हा आता इंदू हसायला लागते. तेव्हा मोठ्या बाई इंदूकडे खूपच कौतुकाने बघायला लागतात आणि म्हणतात की असंच हसत राहायचं. आणि ते अचानक थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की माझ्या अदोक्षसची आठवण येते का गं तुला. तेव्हा हे ऐकून इंदूसुद्धा खूप इमोशनल होते आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तुम्हा दोघांना नवरा बायको कमी आणि मित्र जास्त आहात बघ, आणि मैत्री फक्त तुमचीच नाही आहे तर तू अधोक्षज आणि. तेव्हा इंदू लगेच म्हणते की गोपाळ आणि म्हणते की तिगडी होती आमची. यावर मोठ्या बाई म्हणतात की तीन तिगाडा आणि काम सवारा. आता इंदू मोठ्या बाईंना म्हणते की एक सांगू का मोठ्या बाई, मला अधोक्षजची किंमत ना लग्नानंतरच कळाली गोपाळमुळे, असं म्हणून ती थोडीशी इमोशनल होते. तर दुसरीकडे व्यंको महाराज उदास होऊन खिडकीतून बाहेर बघत उभे असतात. तेव्हाच तिथे शकुंतला येते आणि व्यंको महाराजांना आवाज देते. मात्र व्यंको महाराजांचं शकुंतलाच्या बोलण्याकडे काही लक्ष नसतं. तेव्हा शकुंतला त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते की अहो कुठे हरवलात, कसला विचार करताय. तेव्हा व्यंको महाराज शकुंतलाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की गोपाळचा विचार करतोय. तेव्हा आता गोपाळचं नाव घेताच शकुंतलासुद्धा खूप इमोशनल होते. आता व्यंको महाराज म्हणतात की शकू त्याचं इंदूवर प्रेम होतं. यावर शकुंतला म्हणते की हो त्याचं काय. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की नाही गं मग काही नाही, इंदूने अधोक्षजशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात लग्नाच्या गोष्टी काय आपल्या हातात नसतात, लग्नाच्या गाठी विठुराया वरती बांधून आपल्याला खाली पाठवतो. अर्थात ज्याच्यासाठी जे चांगलं आहे तेच विठुराया करतो असा विश्वास आहे माझा. तेव्हा शकुंतला म्हणते की मग आपला गोपाळ गेला हे योग्य केलं का तुमच्या विठुरायाने. तेव्हा व्यंको महाराज शकुंतलाची समजूत काढत तिला म्हणतात की तसं नाही आहे गं शकू, शेवटी सगळं विधी लिखित असतं. ज्याचे जितके दिवस ठरलेले असतात तो माणूस तितका काळ आपल्यासोबत दिवस भरले की सहवास संपला. तेव्हा हे ऐकून शकुंतला खूप इमोशनल होते आणि म्हणते की आपल्या गोपाळने खूप काही सहन केले हो, लहान होता तेव्हाच त्याला त्याची आई सोडून गेली. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की हो पण विठुरायाने तुला त्याच्या आयुष्यात आणलं ना. अगं शकू पोटच्या पोरासारखी माया केलीस गं तू गोपाळवर, सख्ख्या आईपेक्षा काकणभर जास्तच प्रेम केलंस तू. तेव्हा शकुंतला म्हणते की मी फक्त प्रयत्न केला, पण तुम्हाला खरं सांगू गोपाळने जेव्हा श्रीकलाशी लग्न केलं ना तेव्हा मला असं वाटलं की आता त्याच्या आयुष्यात स्थैर्य येईल. पण असं म्हणून शकुंतला खूपच रडायला लागते. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की लहानपणापासून त्याचे योग खडतरच होते गं, कष्ट विरह अडचणी हेच सगळं होतं बहुतेक त्याच्या नशिबात. आता शकुंतला रागात म्हणते की किती नीच असेल ना ती श्रीकला, गोपाळला त्या औषधांचा त्रास होतोय हे तिला माहिती होतं आणि तो म्हणायचा सारखं की त्याचं डोकं दुखतंय तरीही ती निर्दयीपणे रोज त्याला ते औषध द्यायची. असं करता करता एक दिवस मारून टाकलं तिने आपल्या गोपाळला. आणि मी इतकी मूर्ख आहे, ज्या मुलीने माझ्या मुलाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे तिलाच मी जीव लावत होते. मी कधी असं कोणाचं वाईट नाही चिंतत बोलत नाही, पण त्या श्रीकलाचं ना कधीच चांगलं नाही होणार, माझा तळतळाट लागेल तिला, असं म्हणून शकुंतला खूपच रडायला लागते. तेव्हा व्यंको महाराज शकुंतलाची समजूत काढायला लागतात आणि शकुंतलाला म्हणतात की शांत हो शकू, अगं विंचवाचे कितीही लाड केले ना तरी तो डंक मारायचं थोडीच सोडतो. ज्याचा त्याचा स्वभाव असतो, दुर्गुण असतात, ज्याचे त्याचे विकार असतात आणि आपलं यातलं काहीच आपण यातलं बदलू शकत नाही. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो पण विंचू त्यांचे डंक लपवत नाहीत ना, त्या श्रीकलाने आपला विश्वासघात केला आहे आणि तिच्यामुळे आपला गोपाळ गेला आहे.
तर दुसरीकडे मोठ्याबाई इंदूला विचारतात की गोपाळमुळे अधोक्षजची किंमत कळली म्हणजे? तेव्हा इंदू सांगते की गोपाळच्या माझ्याकडून आयुष्याच्या वेगळ्या अपेक्षा होत्या. त्याला गाव सोडायचं होतं आणि मला गावात राहायचं होतं. असा खूप झगडा होता बघा. पण मग माझ्या आयुष्यात अधोक्षज आला आणि मग मला कळलं की कसल्याही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम करता येतं, अथांग प्रेम करता येतं. आणि म्हणते की आणि मग अधू आणि ती घाबरून मोठ्याबाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की अधोक्षजने मला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की असू दे, तुझा नवरा आहे ना, तू त्याला काय म्हणायचं ते म्हण बाई, अधू फिदू, पण माझा मुलगा आहे तर मी त्याला अधोक्षजच म्हणणार. तेव्हा इंदू म्हणते की आणि मग अधूने मला खरं प्रेम करायचं ते शिकव, म्हणून मी गोपाळला मित्र म्हणून कधीच अंतर नाही दिलं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की गोपाळ अंतर देण्यासारखा नव्हताच, अगदी आमच्या यांच्यासारखा मनाने निर्मळ होता. पण बघ ना त्या दोघांच्या बाबतीत काय होऊन बसलं गं. कधी कधी असं वाटतं की हे सगळं झालं ना ते माझ्याच कर्मामुळे. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्याबाई असं नका बोलू. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही बोललं तरी सत्य थोडीच लपतं अगं. आता आपल्या घरात ती श्रीकला आली माझ्याचमुळे ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, माझ्या विपरीत बुद्धीमुळे तर झालं ना हे सगळं. तेव्हा इंदू म्हणते की जाऊ द्या ना मोठ्याबाई, आता झालेल्या गोष्टी आहेत त्याचा विचार का करताय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की सगळं चुकलं माझं गं, पण एक गोष्ट मी आधीच करायला पाहिजे होती. तुझी आई गेली तुझ्या जन्माच्या वेळेला, तेव्हाच तुझी आई व्हायला पाहिजे होतं, चुकलंच माझं गं. असं म्हणून मोठ्याबाई खूपच इमोशनल होतात. तेव्हा इंदू म्हणते की पण आता झालात ना आई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की यापुढे तुला आईची कमतरता कधीच जाणवू देणार नाही मी. तर इकडे दिग्रजकरांच्या वाड्यात आपण पाहतो की राया शाळेला जाण्यासाठी निघालेला असतो आणि तो बाहेर झोपाळ्यावर बसलेला असतो. तेव्हाच तिथे नारायणी रायाला आवाज देते आणि रायाला बघून म्हणते की राया तू अजून इथेच आहेस का, शाळेत नाही जायचं का तुला, चल उशीर झालाय. तेव्हा आता राया रडायला लागतो आणि म्हणतो की आई इंदू मामी कधी येणार आहे गं, कुठे असेल ती, मला तिच्याशिवाय करमतच नाही, खूप आठवण येते तिची. तेव्हा हे ऐकून नारायणीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि ती रायाजवळ जाऊन त्याला समजवायला लागते आणि त्याला म्हणते की बाळा आम्हाला पण नाही करमत आहे रे, आणि तुझ्या इंदू मामीला पण करमत नसेल बघ, येईल ती लवकर घरी येईल. तेव्हा राया म्हणतो की तू फक्त येईलच म्हणते, पण कधी येईल ते सांग ना. तेव्हा नारायणी म्हणते की अरे राया तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही आहे रे माझ्याकडे. तेव्हा राया खूप रडायला लागतो आणि म्हणतो की मला इंदू मामी पाहिजे. तेव्हाच आता तिथे अधू येतो आणि नारायणीचं आणि रायाचं बोलणं ऐकून त्याला खूपच वाईट वाटतं आणि तो खाली मान घालून उभं राहतो. तेव्हाच आता नारायणीचं लक्ष अधूकडे जातं. आता यानंतर अधू लगेच रायाजवळ येतो आणि त्याला समजवायला लागतो आणि म्हणतो की राया हे बघ, आपला विठुराया जसं मंदिरातून गेलेला परत येणार आहे तशीच तुझी इंदू मामीसुद्धा परत येणार आहे. पण मला एक सांग की विठुराया त्याच्या भक्तांशिवाय राहू शकतो का, त्याला करमेल का, मग तसंच इंदू मामी आपल्याशिवाय राहू शकते का, नाही ना, मग तुझी इंदू मामी नक्की परत येणार आहे. तेव्हा राया म्हणतो की पण कधी येईल. आता हे ऐकून अधूला खूपच वाईट वाटतं आणि तो म्हणतो की तू शाळेतून परत येईपर्यंत नक्कीच परत येईल बघ. तेव्हा राया खूप खुश होतो आणि धावतच शाळेला निघून जातो. आता अधूसुद्धा नारायणीशी काही न बोलता तिथून लगेच आतमध्ये निघून जातो. तर नारायणीला मात्र इकडे खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणत असतात की आज असं वाटतंय शकू, माझ्या इतका गरीब माणूस या जगात दुसरा कुणीच नाही आहे. बाबा गेले, अंता दादा सोडून गेला, पोटचा मुलगा गेला आणि आता तर इंदू आणि वहिनीसुद्धा या घरात आपल्याबरोबर नाही आहेत. इंदू या घरामध्ये नाही आहे तर दिग्रजकरांच्या या घराला राया नाही आहे बघ. असं म्हणून व्यंकू महाराज खूपच रडायला लागतात आणि म्हणतात की किती काय, ती फक्त आपली सून नाही, या घरामध्ये तेवणारा शांत नंदादीप आहे, ती या घराचं चैतन्य आहे, ती एक एक करून सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून चालल्यात बघ. इतका वाईट माणूस आहे का गं मी शकू. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की नाही हो, असा विचार नका करू स्वतःबद्दल, तसंही तुम्हीच म्हणता ना की तुमचा विठुराया जे ठरवतो तेच होतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तो तरी कुठे आहे गं देवळात, सोडून गेलाय मला तो सुद्धा, आता कुणासाठी जगायचं सांग, काय उरले माझ्या आयुष्यात. तेव्हा शकुंतला म्हणते की उरले ना, खूप काही उरले, तुमचं कर्तव्य उरले, आपली चूक सुधारण्याची उरली आहे. तुम्हीच म्हणता ना की आलेल्या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं आणि खंबीरपणे सामोरी जायचं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की पण कशाच्या जीवावर तोंड द्यायचं गं. तेव्हा शकुंतला म्हणते की गाठीला बांधलेल्या पुण्याईच्या जीवावर, मनातल्या चांगुलपणाच्या जीवावर.
आपल्या विठुरायाकडे जसा पापाचा हिशोब आहे तसाच पुण्याईचाही असेलच की. आणि माझ्या नवऱ्याच्या गाठीशी तर इतकं पुण्याई आहे, कारण माझा नवरा खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की सगळं काही नीट होणार आहे. आपण याआधीही सगळ्या संकटांना सगळे मिळून सामोरे गेलो आहे, यापुढेही जाऊयात, सगळं नीट होईल, नका काळजी करू तुम्ही. तर आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज वाड्याच्या बाहेर आलेले असतात आणि ते विठुरायाच्या मंदिराकडे बघत स्वतःशीच म्हणतात की विठुराया, माझी व्यथा तुला कळतच नाही आहे रे. माझ्या या पापासाठी मी आता काय प्रायश्चित्त घेऊ तेच समजत नाही आहे बघ. तितक्यात आता तिथून एक आजोबा जात असतात आणि ते विठ्ठल बिरोबाच्या नावाने, चांग भलं असं देवाच्या नावाने एकसारखा धावा करत असतात. आता व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघायला लागतात, तेव्हा ते आजोबा व्यंकू महाराजांजवळ येतात आणि त्यांना म्हणायला लागतात की थोडी मदत करता का माझी. आणि म्हणतात की आमच्यावर नजर असू द्या बाबा थोडीशी तुमची. तेव्हा व्यंकू महाराज त्यांना विचारतात की कसली मदत हवी आहे तुम्हाला. तेव्हा ते आजोबा म्हणतात की मी मेंढरं वाघरला लावून वाड्यामध्ये बेजवार घातलं होतं, पण माझं एक मेंढरू सापडत नाही आहे. खूप शोधाशोध केली हो, शोधायला मला मदत कराल का माझ्या मेंढराला. तेव्हा व्यंकू महाराज त्यांना विचारतात की पण नेमकं कुठं हरवलं आहे ते तुमचं मेंढरू. तेव्हा ते आजोबा म्हणतात की तेच कळत नाही आहे ना, काय झालं आहे, इकडे तिकडे बघतोय, माळाच्याच आजूबाजूला कुठेतरी असणार, भरकटलं असणार, तेच भेटत नाही आहे. सगळ्या लोकांना विचारलं काय मदत करता का म्हणून, पण कुणीच मदत करत नाही आहे हो. पण तुम्हाला पाहिलं आणि असं वाटलं की तुम्ही काही नाही म्हणणार मदत करायला. तेव्हा व्यंकू महाराज काही न बोलता खाली मान घालून उभे राहतात आणि ते थोडेसे विचारात पडतात. तेव्हा ते आजोबा व्यंकू महाराजांना म्हणतात की मग जायचं का मेंढरू शोधायला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो चला जाऊया, असं म्हणून ते त्यांच्यासोबत व्यंकू महाराजांना मेंढरू शोधायला घेऊन जातात. तर इकडे अदू त्याच्या खोलीत येतो आणि तिथे असणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीकडे बघून तो खूपच इमोशनल होतो आणि विठुरायाला म्हणतो की विठुराया, आज मला असं तुझ्यासमोर बघून तुला आश्चर्य वाटत असेल ना. हो वाटतच असेल, कारण आपली तशी फारशी भेट नाही होत ना. कारण माझ्या वाटची सगळी भक्ती तुझी इंदूच करते ना, आणि तुझ्या कृपाप्रसादाचं पुण्य सगळ्या घराला वाटते, स्वतःसाठी कधीच काहीच ठेवत नाही ती. आणि तो खूप रडायला लागतो आणि म्हणतो की विठुराया, मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही रे, फक्त एक गोष्ट मागितली आणि ती म्हणजे इंदू. आज पण मी पुन्हा तुझ्याकडे तिलाच मागतोय. मी नाही जगू शकत रे तिच्याशिवाय. जर मी आयुष्यातलं कुठलं चांगलं काम केलं असेल ना, कोणतं पुण्य केलं असेल ना, तर ते सगळं घे, पण माझ्या इंदूला मला परत दे विठुराया. ती जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखरूप राहू दे आणि तिला या घरात परत येण्याची बुद्धी दे. तिला माझ्याकडे या घरात परत घेऊन ये रे विठुराया. मी हात जोडतो तुझ्यासमोर, पाया पडतो तुझ्या विठुराया, असं म्हणून अदू खूप रडायला लागतो. आता तिथेच अदू आणि इंदूचा लहानपणीचा फोटो असतो, तो आता त्याच्याकडे बघायला लागतो आणि तो म्हणतो की लहानपणापासून आम्ही कधीच एकमेकांपासून दूर नाही राहिलो रे. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. तिला घेऊन ये विठुराया परत, असं म्हणून तो विठुरायासमोर हात जोडून खूपच रडायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत एक छोटी मुलगी झाडापाशी खेळत असते, तेव्हाच तिथे व्यंकू महाराज येतात आणि तिला आवाज देत म्हणतात की अगं ए पोरी. तेव्हा ती मुलगी पाठी वळून बघते, तर ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली छोटी इंदू असते. आता छोट्या इंदूला समोर बघून व्यंकू महाराज खूपच शॉक होतात आणि छोट्या इंदूला असं बघून ते इमोशनलसुद्धा होतात आणि म्हणतात की इंदू तू. आता तितक्यात मोठ्या इंदूचा पाठीमागून व्यंकू महाराजांना आवाज येतो. तर मोठी इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की व्यंकू महाराज. तर मोठ्या इंदूचा आवाज ऐकताच व्यंकू महाराज लगेच पाठी वळून बघायला लागतात आणि मोठ्या इंदूला समोर बघून ते खूपच आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात आणि पुन्हा पाठी वळून छोट्या इंदूकडे बघायला लागतात. मात्र छोटी इंदू तिथून गायब झालेली असते. आता हे बघून व्यंकू महाराज खूपच शॉक होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.